कदम तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही, मी ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन रघुला पाठवलं. हो हो, तो पोहोचेल. आणि हे पा, आता आम्ही तिथे नाही आहोत तर सगळा कारभार तुम्हालाच बघायचा आहे. हो मला कळतंय, पण हे पा ऐका तुम्ही, इथलं सगळं मार्गी लागलं ना की मी श्रेयसला तिथे पाठवेन. हा, डोंट वरी. आता ठेवते फोन. ओके बाय. ऐक ना राधा, हा? आमच्या लहानपणीनं भूताचा मध नावाचा एक खेळ होता. हा. म्हणजे एक माणूस असा फेऱ्या मारतो फास्ट, त्याच्या मधून मधून असं जायचं आणि पकडू द्यायचं नाही स्वतःला. खेळूया का म्हणतो? सौमित्र, जरा अस्वस्थ वाटतंय म्हणून फेऱ्या मारत होते, बाकी काही नाही. हो ठीक आहे राधा, नवीन कामाची सुरुवात आहे, प्रत्येकाला असं अस्वस्थ वाटतं. पण आता अस्वस्थ होऊ नकोस, अजिबात नर्वस होऊ नकोस, कारण तुझी अख्खी टीम आहे ना तुझ्या बरोबर. मग उद्या तू नर्वस झालीस तर सगळे नर्वस होतील. हो रे, सगळे जण आहेत, पण आधी कुठे नर्वस होते. त्या सीमाताई येऊन गेल्या आणि त्यामुळे असं सगळं वाटायला लागलं. अशी धाकधूक वाढलीये. सीमाताईंचं बोलणं मनावर घेतेस मलाच कळत नाही. काय तर म्हणे गोट्या शेट, अशा नावाच्या माणसाला कोणी घाबरतं का? आता तू नको ना, डोक्यात काही विचार आणू नको, कामाला सुरुवात कर मस्तपैकी. ते काय होईल ते होईल. ओके बर. ओळखलंय ना? नाही शेठ. माया अमेरिकेहून आली. मग हिलाच आत उचलायचं आहे का? सिंगल जीव नाही पाहिजे, डबल जीव पाहिजे. म्हणजे पानवलकर सर, भूमिपूजनाच्या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्ही पोहोचणार आहात? येस मॅडम. नाही, पण तिथे गेल्यावर काय करायचं मी तिथे पोहोचल्यावर सांगते तुम्हाला. ओके. आणि श्रेयस, हा. तुला लक्षात आहे ना काय करायचं? हा, माया आपल्या प्रोडक्ट आणि प्लॅनचं डिजिटल डिझाईन बनवते. ते सगळं फायनल झालं की मी फॉरवर्ड करतो लगेच सगळ्यांना. बर, ठीक आहे. मला पण सांग ना, मला काय करायचंय? अरे हा माणसाचं मी काय करू? मी मगाशी यांना सांगितलं होतं काम, तुम्ही विसरलात ना परत? आनंद सर, मी शेवटचं सांगते. तुम्हाला गुरुजींना घेऊन यायचं आहे, आता पाठ करत बसा. गुरुजींना मी घेऊन येतो असं. आनंद सर, उचलून वगैरे घेऊन यायचं नाहीये यावेळी. प्लीज व्यवस्थित घेऊन या, रिस्पेक्टफुली. हो 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 हो, नाही व्यवस्थित. अजून काय होतं? जेनी बास ना, किती गडबड गोंधळ. सगळ्यांच्या कामाचा स्ट्रेस तूच घेतलाय असं वाटतंय. हो ना, बघ ना. राईट, तू सीमाताईंना घ्यायला जाणार आहेस ना? हो, तेच मी सांगते. मला सीमाताईंना आणायला जायचंय, म्हणून त्याआधी मी सगळ्यांना सांगते की तुमचं काय काय काम आहे, रिमाइंड करते. हो अच्छा, मग तू एकटी कशाला जाते? मी पण येतो बरोबर. नाही, त्याची गरज नाहीये. त्यांची गाडी येणार आहे, ती घेऊन मी जाते त्यांना पिक करायला. त्या सीमाताई आहेत ना, त्यांना रितसर इन्व्हिटेशन द्यावं लागेल, म्हणून म्हटलं मीच जाते ना. अगदी बरोबर बोलतेस तू जेनी. एक तर त्या गावच्या सरपंच आहेत, शिवाय त्यांच्या जमिनीवर आपली फॅक्टरी उभी राहणार आहे, तेव्हा त्यांच्या बाबतीत सगळं रीतसरच व्हायला हवं. एक्झॅक्टली. ठीक आहे, मी निघते. तुम्ही जाऊ दे, यांचं बघा. मी निघते. तू नीट सांभाळून जा. हा, एक्स्ट्रा करते. एक्स्ट्रा.
आज आपल्या सगळ्यांची खूप धावपळ होणार आहे हा, तेव्हा एनर्जी सेव्ह करा. वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. कामाच्या बाबतीत आपल्यापैकी कुणीही कमी पडणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो. हो बहिणी, सगळं निर्विघ्नपणे पार पडणार आहे. मराठी सुधारले, निर्विघ्न वगैरे असे शब्द वापरायला लागले. आनंद. राधिका मॅडम आहेत का? मी कमलाकर बाळकृष्ण. तर तुम्ही लोकांनी मला इतका आदर द्यावा इतका काही मोठा माणूस नाहीये मी अतिशय साधासा एक सामान्य व्यापारी आहे गावातला. फक्त राधिका मॅडम मी आमच्या गावातल्या महिलांसाठी फार चांगलं काम सुरू केलंय म्हणून त्यांचं अभिनंदन करावं म्हणून मी प्रत्येक आलो त्यांना भेटायला. आहेत का राधिका मॅडम? नमस्कार, मीच राधिका सुभेदार. नमस्कार मॅडम. तुम्हाला प्रत्यक्ष भेटून फार आनंद झाला. खरं सांगू, तुम्ही जे आमच्या गावातल्या महिलांसाठी काम करता ना त्यासाठी तुमचं फार फार अभिनंदन. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही आमच्या गावात नवीन पहिल्यांदा आलात. आता पहिल्याच दिवशी म्हणजे गावाबद्दल सांगणं ते काही बरं दिसत नाही. तरी पण काय म्हणजे आता तुम्ही एवढं चांगलं काम करता आमच्या गावासाठी, पण काही चांगल्या कामाला नुसते मांजरच आडवी जात नाही, काही माणसं सुद्धा आडवी जातात. एक मिनिट, आता तुम्ही सुद्धा आम्हाला त्या गोट्या शेट बद्दल सांगणार आहात का? नाही हो नाही. गोट्या शेठ म्हणजे फार मोठे आहेत ते, म्हणजे त्यांचं नाव सुद्धा घ्यायची माझी लायकी नाही. त्यांच्याबद्दल काय नाही, म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दल असं ऐकलं होतं की मला वाटतंच बघा हे सगळं तुम्हाला त्या सीमाताईंनी सांगितलं असेल ना. तुम्हाला सांगतो मॅडम, म्हणजे कुठल्याही बाईबद्दल असं पुरुषांनी बोलू नये खरं, पण तुम्ही गावात कुणालाही विचार त्या बाईबद्दल, तुम्हाला कळेल की त्या कशा प्रकारच्या आहेत. म्हणजे माझी तुम्हाला विनंती अशी की मग तुम्ही त्यांच्यापासून थोडं 4 हात लांबच राहा. म्हणजे आणि समजा तुम्हाला काही अडचण आली, तशी तुम्हाला अडचण येणार नाही, पण समजा आली तर मला फक्त सांगा, मी करेन तुम्हाला मदत. थँक्यू. म्हणजे तुमच्यासारखी माणसं आमच्या पाठीशी उभी राहतात म्हटल्यानंतर म्हणजे आम्हाला नवीन काम करायला हुरूप येतो. थँक्यू सो मच. फक्त एवढंच तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून मी आलो होतो. माझं काम झालं. येऊ मी मॅडम? वहिनी बघितलंच ना, आपल्या कामाला सुरुवात होते न होते तोच शुभेच्छा देणाऱ्या हितचिंतकांची रांग लागली. हो बरोबर आहे तुमचं. एवढी माणसं आपल्या पाठीशी आहेत म्हणूनच आपली जबाबदारी वाढली आहे. ठीक आहे, आता बोलत बसायला नको, भूमिपूजनाच्या तयारीला लागूया. हो चला चला. अरे गुरु, हे काय करतोय? स्विमिंग करतोय, पोहतोय. अरे अरे कुणी तुला पाहिलं तर काय होईल? मी अंडर वॉटर पोहतोय ना, कसं बघतील? काय टेन्शन घेऊ नको, लपलोय मी. तू मला दिसतोयस तसं तू कोणालाही दिसू शकतो ना. तुला दिसतोय मी? म्हणजे बाकी कोणी पाहिलं नाही ना? अरे यार, मी तुला दिसलो म्हणजे मग पाणी ट्रान्सपरंट आहे. पण ना बहुतेक पाणी ट्रान्सपरंटच असतं. म्हणजे आता आपलं मिशन फेल होईल जर कोणी आपल्याला बघितलं तर. असं नाही मिशन कसं फेल? डिटेक्टिव्ह मी डिटेक्टिव्ह मिशन फेल नको झालं. नाही मिशन कसं फेल होऊन चालेल यार? मग आपल्याला काहीतरी असे कपडे चेंज करून वेषांतर.
वेषांतर वेषांतर करावं लागेल. मला वेषांतर करावं लागेल. हा. अरे मला माहिती आहे ना सगळं. मी फार मोठा डिटेक्टिव्ह आहे. अच्छा. खूप मोठा डिटेक्टिव्ह आहे मी. वेगवेगळ्या देशांमध्ये काय काय मिशन केलेत ना तुला माहिती पण नसेल. सर नाही कोणाला कळलं नाही पाहिजे असं फार नाही करायचं. मी काय करतो तर असं मस्त वेषांतर करतो ना कोणाला कळणारच नाही. म्हणजे मी एकदम असा लपून राहील एकदम वेषांतर करून मी आरशासमोर जरी उभं राहिलो तरी कळणारच नाही कोणाला. असं होईल मी. काय टेन्शन नको घेऊस तू. जा तुझं काम कर कोणाला सांगू नकोस. मी त्याला आपलं नाही सर. यस येस डिटेक्टिव्ह जा. काय काय करावं लागतंय. अरे पानवलकर सर, अरे नमस्कार. काही प्रॉब्लेम आहे का? काही तयारी का नाही दिसत आहे? अरे तयारीची अजिबात चिंता करू नका. जेनीकडे सगळा प्लॅन रेडी आहे. एकदा जेनी आली की सगळी तयारी पटकन होईल. नाही ते बरोबर आहे, पण जेनी त्या सीमाताईंना आणायला गेली ना. हो हो ना, आणि कधीची निघाली ती? एव्हाना पोहोचायला हवी होती. ठीक आहे, मी बघतो, फोन करून बघतो. हा प्लीज कर ना. अरे नाही त्याची काही गरज नाही. या बघ सीमाताई आल्या. नमस्कार राधिका ताई. नमस्कार. नमस्कार नमस्कार. जेनी कुठे आहे? अहो गाडी गेली होती की त्यांना आणायला. आम्ही दोघी एकत्रच येणार होतो पण त्या आल्याच नाहीत. मग मी एकटीच निघून आले इकडे. अहो काय बोलताय तुम्ही? जेनी कधीची निघाली तुमच्याकडे जायचं म्हणून? हो ठीक आहे राधा, काहीतरी चुकामुक झाली असेल. बघूया, फोन करून बघूया ना आपण. अगं ठीक आहे, तू काय एवढी हायपर होतेस? जेनीचा विषय निघाला ना की एकदम हायपर होतेस. जरा थांब, तू शांत राहा, मी बघतो फोन करून. जगत नायक महानायक चांगल्यांचे वैरी वाईटांचे कैवारी गोडाऊन पालक बार मालक गाव चालक वासीम संस्थान स्वयं घोषित स्वयं प्रकाशित स्वयं तेजो वलयांकित श्रीयुत श्रीमंत बालकृष्ण महाराज जुग जुग जियो, जुग जुग जियो. धन्यवाद धन्यवाद. काहीच आवाज नाही म्हणजे काय? काय झालं? ते काय लागतच नाहीये फोन. काय माहिती इथे काय रेंजचा प्रॉब्लेम आहे का काय? नाही लागत आहे. हो का? बोला जेनी ताई. हॅलो. नमस्कार. तुम्ही तेच आहात ना जे मगाशी आमच्या बंगल्यावर आला होता? करेक्ट, एकदम करेक्ट. करेक्ट ओळखलं एकदम. आपण जसे साबण बदलतो ना तसे रूप बदलतो मी, रंग बदलतो मी. कधी लाल, कधी हिरवा, कधी पांढरा. शेवटी फेस येतो. 100% येतो फेस. सॉरी, मला कळलं नाही. है ना? है ना? कळलं नाही ना? कळलं नाही? मला पण तेच पाहिजे. कारण आता त्या जीवात जीव आलाय. सॉरी. म्हणजे तुम्ही आता 2 जीवांच्या झालात ना.
त्यामुळं तुम्ही आता तुमच्या मेंदूला जास्त त्रास देऊ नका. तुम्ही तुमच्या मेंदूला जास्त त्रास दिला तर तुमच्या बाळाला जास्त त्रास होईल. म्हणून जरा आराम करा तुम्ही. नाही, एक मिनिट, मी इथे आराम करायला आली नाही. सीमाताई कुठे आहेत? तुम्ही प्लीज सांगाल का? मी त्यांना घ्यायला सीमाताई? सीमाताई खिशात नाही येत त्या. तसं लगेच दिलं असतं तुम्हाला. एक मिनिट. सीमाताई, ओ सीमाताई, ओ सीमाताई, ओ द्या. एक मिनिट, हे काय चाललंय इथे? मी मला येत नाही इथे. हाक मारली तरी त्या उत्तर देत आहेत, म्हणजे इथे नाही येत. हे बघा, तुम्ही माझे काय हे बघा, मला ना तिकडे जायचंय, लेट होतंय. काय चाललंय? मला कोणी सांगेल का? तुम्ही थट्टा काय करताय माझी? मला खूप लेट होतंय. मी मगाचपासून, ऐका ना, माझी पर्स आणि फोन पण कोणी गाडीतून खुशाली कळवायची ना, तुमची खुशाली कळवायची ना. खुशाली सेंड. नमस्कार, तुमच्या हॉलमध्ये गिफ्ट बॉक्स आहे. एक गिफ्ट राधिका मॅडमसाठी आहे. सकाळी गाय गडबडीमध्ये द्यायला विसरलो. प्लीज आता तुम्हीच तुमच्या हाताने ताबडतोब नेऊन द्या. फ्रॉम गोट्या शेट. काय रे, काय झालं? नाही फोनच लागत नाही. मी प्रयत्न केला, नाही लागत आहे फोन त्यांचा. सीमाताई, जेनी बद्दल माझ्या मनात काय भावना आहेत तुम्हाला माहिती नाही. मी तुम्हाला आता स्पष्टच विचारते, नेमका काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे म्हणजे? म्हणजे राधा आणि तिची टीम जेव्हा गावात आली तेव्हा तुमचं फारसं पटलेलं नव्हतं राधाशी. आणि आता जरी चांगलं असलं तरीही शेवटी, सॉरी पण तुम्ही राजकारणी आहात, त्यामुळे तुमच्यावर फारसा विश्वास आम्हाला नाही ठेवता येणार. तुम्ही कधीही पलटी मारू शकता. मला नीट सांगा सीमाताई, स्पष्ट सांगा, जेनी इथे नाही यामागे तुमचा हात तर नाहीये ना? काय बोलताय काय राधिकाताई? हा, मला जे काही बोलायचं असतं ना ते मी समोरासमोर बोलते. आणि मला माझ्या मर्यादा व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही हे जे काय बोलताय ना ते मी माझ्या आयुष्यात कधीही केलेलं नाही आणि करणारही नाही. प्लीज तुम्ही माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेऊ नका. अहो पण मग जेनी तुमच्याच घरी गेली आहे ना, ती अजून का नाही आली आहे? मग अहो मला कसं माहित असणार ते? तुमच्यासाठी जितकी जेनी महत्वाची आहे ना तशीच ती आमच्या गावची पण पाहुणीच आहे. मला पण तुमच्या इतकी तिची काळजी आहे. नाही नाही, आधी काय घडलं याच्याशी काही देणं घेणंच नाहीये मला. पण आज सकाळी जे काय घडलंय ते सांगू. आज सकाळी एक माणूस आला होता राधा आणि तिच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी. पण जाताना तो असं म्हणून गेला की तुमच्यापासून जरा सावध राहा. त्या माणसाला तुमच्याबद्दल असं बोलायची काय गरज होती? कारण मी या गावची सरपंच आहे. कुठलंही चांगलं काम करत असेल ना तर ते काही जणांना बघवत नाही. राधिकाताई, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या गावच्या बायकांचं चांगलं व्हावं, त्यांना रोजगार मिळावा, माझी इतकीच इच्छा आहे. म्हणून कुणाचाही विरोध असला ना तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणखीन एक गोष्ट सांगते, आणि मला जर तुमची अडवणूक करायची असती तर ही जमीन मी तुम्हाला दिलीच नसती ना. काय? नाही नाही नाही, आम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही. हे बघा, आम्ही या गावामध्ये आमचं नवीन प्रोजेक्ट सुरू करायला आलो आहोत. कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारायला नाही. अरे प्लीज प्लीज तुम्ही फोन ठेवा आता, मी नंतर बोलतो तुमच्याशी. काय मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालाय. काय झालंय? या जमिनीचे सगळे व्यवहार पूर्ण झालेले असतानाही कोणीतरी आपल्या विरुद्ध दावा ठोकलाय कोर्टामध्ये. काय? अहो पण आपले पेपर क्लिअर आहेत ना. हो पण ज्याने कोणी दावा ठोकलाय त्याच्याकडे तसंच काहीतरी कारण असेल ना.
कठीण आहे सगळं. आता कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आपण काही करू शकत नाही. याच्याबद्दल पण मीच तुम्हाला सांगितलं होतं ना. आणि आता मी जरी तुम्हाला गुन्हेगार वाटत असले ना तरी आता मला माहिती आहे की ह्याच्या मागे कोणाचा हात आहे ते. याच्या मागे कोणाचा हात आहे हे तुम्ही सांगणार आहात का अजून काही थापा मारणार आहात? आओ माझ्यावर विश्वास करा. मी खात्रीने सांगते की ह्या सगळ्याच्या मागे गोट्या शेठचा हात आहे. असले प्रकार त्यांनी आधी सुद्धा केलेले आहेत आणि म्हणूनच मी त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायला सांगितलं होतं. बरं ठीक आहे, चला या जमिनीबद्दलचं मी मान्य करतो, विश्वास ठेवतो तुमच्यावर. पण जेनीचं काय? ती तुमच्याच घरी गेली आहे ना, ती का नाही येते अजून? अहो मला खरंच काही माहिती नाहीये. वहिनी हा हे घ्या हे काय? तुमच्यासाठी गिफ्ट. गिफ्ट? कोणीतरी पाठवली तुमच्यासाठी म्हणून द्यायला आलो. सकाळी तो माणूस आला होता ना, त्याच्या हातात हे होतं. मग तेव्हा काय नाही दिली गिफ्ट? काय येडा माणूस आहे. घ्या तुम्ही आता उघडा बघा काय ते. काय कमाल आहे. अरे ही काय गिफ्ट आहे? लहान बाळांचे कपडे. एक मिनिट हा ना, तुला मेसेज कोणी केला होता? मेसेज गोट्या शेट. अरे फार विचित्र माणूस आहे. याला काय अर्थ आहे? तो स्वतः विसरला ना, मग त्यानेच हे गिफ्ट दिलं पाहिजे तुम्हाला. आणि मग मला मेसेज करून सांगतो की ताबडतोब गिफ्ट देऊन ये. एक मिनिट. गोट्या शेठ म्हणजे नक्कीच त्यांनी जेनीला. जेनीचं काय? जेनी बद्दल काय बोलता तुम्ही? अहो गोट्या शेठनी आपल्या जेनीला किडनॅप केलंय. काय? काय बोलताय तुम्ही? हे काय किडनॅप करताय वगैरे? काय 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 काही काय बोलताय तुम्ही? अरे प्रेग्नंट आहे ती. अरे वहिनी सांगा ना. आणि असं त्या बिचारी जेनीला घेऊन जाऊन काय मिळणार त्याला? आणि मग ही गिफ्ट ही. म्हणून खास तुला मेसेज केला का त्याने? सौमित्र राधा तू आता पॅनिक होऊ नकोस. आणि आनंद तू अजिबात रडायचं नाही आणि पॅनिक व्हायचं नाहीये, कळलं का? आत्ताच्या आत्ता आपण पोलीस स्टेशनला जाऊया. चला. यार मला सांग, आपण पटकन जर पोलीस स्टेशनला गेलो त्याची काही गरज आहे का? अरे अर्थात गरज आहे, अर्थात गरज आहे. सर तुम्ही राधाला घेऊन बंगल्यावर जा, आपण जाऊया. चल 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 लवकर. राधिका ताई आता तुम्हाला माझ्या मदतीची जास्त गरज आहे. चला मी पण येते तुमच्या बरोबर. या. नमस्कार साहेब. सर बोला. आम्हाला एक तक्रार नोंदवायची. अहो इथे येणारे प्रत्येक जण तक्रार नोंदवायलाच येतात. आमची तक्रार ऐकायला येत नाहीत. सर कामाचं बोलूया का आपण? बोला बोला बोला. सर आम्ही राधिका मसालेच्या टीम कडून आलो. ओके. आणि गेले काही दिवस या गावामध्ये एका प्रोजेक्टवर आम्ही काम करतोय. ओके. तर आमची एक सहकारी आहे राधिका मसालेमध्ये काम करणारी जेनी शहा म्हणून. ती सकाळपासून बेपत्ता आहे सर. नक्की? म्हणजे बेपत्ता आहे की कुठे पळून गेली? नाही सर, किडनॅप झाली. अहो तुम्ही आधी नक्की ठरवा. ते म्हणतात बेपत्ता झाली, तुम्ही म्हणताय किडनॅप झाली. नाही काय ते ठरवा तोपर्यंत मी पण. नाही सर तसं नाहीये, किडनॅपच झाली आहे ती. नक्की? हो. आत्मविश्वास छाती ठोकपणे सांगताय तुम्ही किडनॅपच झालीये. मग कोणावर संशय वगैरे? साहेब आमचा फक्त संशय नाही तर आम्हाला खात्री आहे. खात्री? कोणावर? गोट्या शेठ नावाचा माणूस आहे साहेब, त्याने जेनीला किडनॅप केलंय. गोट्या शेठ? का काय झालं? नाही कुठे काय नाही. म्हणजे गोट्या शेठला ओळखता का तुम्ही? नाही म्हणजे ओळखत नाही पण ऐकून होत त्यांच्याबद्दल. आणि त्या गोट्या शेठनी तुमची ती सहकारी काय नाव म्हणालात? जेनी. जेनी. तिला पळवलं. पाहिलं कोणी? पाहिलं का? मग नाही प्रत्यक्ष पाहिलं नाहीये पण साहेब आम्हाला खात्री आहे की हे त्याचंच काम आहे म्हणून. खात्री आहे? मग तुम्ही इथे काय करताय? इथे काय यायला आलात? हा इथे जायचं, गोट्या शेठला सांगायचं की आमची सहकारी तुमच्या ताब्यात आहे, आम्हाला ती परत करा. एकदम सिंपल. सर काय बोलताय तुम्ही? जोक जोक. सर जोक काय करताय? आम्ही इथे तक्रार नोंदवायला आलोय. माझी बायको किडनॅप झाली आहे आणि तुम्ही मला सांगता की मी त्या किडनॅपरकडे जाऊ त्याला विचारू? अच्छा म्हणजे आता तुम्ही मला सांगणार की मी कसं वागायचं, मी काय करायचं? नाहीये सर. तुम्ही भगवंता. सर तसं नाहीये. प्लीज
सर प्लीज ही कंप्लेंट लिहून घ्या प्लीज. कसं खेळायचं रे गोट्या. आनंद चल चल, इकडे काय होणार नाही. चल, अरे असं काय करतो सर? इथे कोणी तक्रार घेणार नाहीये, नोंदवून घेणार नाहीये. चल इथे. सम्राट तू थांब ना जरा. चल 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 इथे. ऐक ना, तुला सांगतोय ना. चल चल काय इथे. करतो चल सर? इथून. सर प्लीज. अरे काय झालं? का तक्रार का नाही केलीस तू? अरे सांगतो तुला. चल इथे काय नाही होणार आहे रे. चल आनंद, सांगतो ना तुला. चल. गोट्या शेट नक्कीच पोहोचलेला माणूस दिसतोय. चला गुरुनाथ सुभेदार, लवकरात लवकर या गोट्या शेठला गाठावंच लागेल. दूध दूध आणा लवकर. दूध. या मला दूध नकोय. काय तुम्ही, अहो आम्ही तुमची एवढी सरबराही करतोय आणि तुम्ही हे नको ते नको असं का बरं करता तुम्ही? बघा मला तुम्ही प्लीज जाऊ द्या. मला तुम्ही आधी दूध घ्या, मग तुमच्या जाण्याबद्दल बोलू आपण. मला दूध नकोय. असं काय करताय तुम्ही? काय हो, काय असं करता तुम्ही? दूध घ्या तुम्ही. मला दूध तर घ्यावंच लागेल. हे कळत नाही, आम्ही तुम्हाला एवढं प्रेमाने दूध देतोय, तुम्ही का बरं या दुधाला नाही म्हणत असा? कारण केशर कुठे आहे? केशर. या दुधामध्ये केशर आहे. आपल्याकडे गरोदर बाई पाहुण्या म्हणून आली आणि तिला असं दूध पाजता तुम्ही. केशर केशर कुठे आहे या दुधात ना? मला नकोय केस. लवकर. चल ना, केशर केशर घालत नाही दुधामध्ये पाहुण्यांच्या. माफ करा, आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतो. माफ करा. मला नकोय केसर वगैरे. प्लीज मला तुम्ही जाऊ दे इथून. मी आमचा पाहुणचार घ्या व्यवस्थित. मी तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो बरोबर. अहो मला मॅमशी बोलायचंय. मला एकदा फोन द्याल का? मी एक कॉल. काय राधिका मॅम, राधिका मॅम, राधिका मॅम लावलंय तुम्ही? आम्ही म्हणतो तसं करा. तुमची जाण्याची व्यवस्था करतो. त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल. तोवर मी तुमच्यासाठी एक गाणं वाजवतो. ओळखा हे गाणं कुठलं? ओळखा. तुम्ही नाही मध्ये बोलाय, तुम्ही नाही मध्ये बोलायचं. तुम्हाला माहित आहे गाणं कुठलं? ओळखा. माया काय करतेस तू? हे जेनीचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करते. माया तुला खरंच असं वाटतं की आपण इथे बसून जेनीला शोधू शकतो? हो राधिका, इंटरनेट असेल तर आपण काही करू शकतो. आय एम जस्ट ट्राइंग माय बेस्ट. मला वाटतं सीमाताईंना गोट्या शेट बद्दल बरंच काही माहित असेल, म्हणजे त्यांचं घर वगैरे. गावात आणि गावाबाहेर मिळून 15-20 घरं असतील, पण फॅक्टरी आणि गोडाऊनचा तर हिशोबच नाहीये. आपल्यासाठी त्यांच्या लोकेशन्सपेक्षा जेनीचा फोन सापडणं महत्वाचं आहे. एकदा का फोनचं लोकेशन ट्रेस झालं ना की आपलं काम सोपं होऊन जाईल. जस्ट गिव्ह मी सम टाइम. या जेनी. आनंद. जेनी. आनंद. सर मी काय म्हणते, आनंद सर आलेत, आम्ही खाली जातो, तुम्ही तुमचं काम करा. हा आनंद सर. सर चला. कशाला आरडाओरडा करतोय तू? अरे हो हो, आरडाओरडा करू नको तू. मला जेनी हवी आहे यार. काय बरं वाईट झालं तर. हो हो आनंद भाऊजी, शांत व्हा ना तुम्ही. तू असं एकतर सारखं सारखं बोलू नको. काही बरं वाईट होणार नाही.
आपण स्वतःहून तिला शोधून आणणार आहोत, कळलं का? धीर सोडू नकोस असा. काय धीर सोडू नकोस, तुला माहिती आहे ना तिची काय अवस्था आहे ते. खर तर ती इथे यायलाच नको होती. हे बरोबर बोलतोयस तू. का खालच्या थराला कसं जाऊ शकतं? बहीण आनंद सर, प्लीज प्लीज रिलॅक्स व्हा. आपल्याकडे गुड न्यूज आहे. जेनीच्या मोबाईलची 2 लोकेशन ट्रेस झालीत. त्याच्यापैकी एका लोकेशनला ती नक्की असेल. हा मग एक सेंड कर पटकन, आम्हाला दोघांना कोणालाही सेंड कर. आम्ही दोघं एका लोकेशनवर जातो, एका लोकेशनवर तू माया कोणीतरी जाऊ. ओके चल लगेच चल. पाठवशील ना? हो, मी पाठवतोच. नाही नाही राधा, तू नको येऊस. तू इथे कोणीतरी थांबायला पाहिजे ना, असं काय करते? चल ना पटकन. मी पाठवलंय तुला लोकेशन. हो वहिनी, मी त्यांच्याबरोबर पुढे होतो. बघ हेच जेनी, माया, आपण सॉरी बरोबर स्पॉटला आलोय ना? हो रे, म्हणजे तिचा फोन ट्रेस केल्यानुसार जेनीचं लास्ट लोकेशन हेच दाखवत आहे. अरे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. तू परत एकदा चेक कर ना. अरे तू सांगितलं ते, तू सांगायच्या आधीच मी चेक केलंय ऑलरेडी रे. हेच दाखवते लोकेशन. अरे बापरे, आता कुठे शोधायचं तुमच्या जेनिताईला? काही कळत नाही. सौमित्राचा फोन आहे. त्याला विचार. हा बोल सौमित्र. बरं, काय जेनीचं काय कळलं का? अरे नाही ना. अरे यार, म्हणजे तुम्ही जे लोकेशन पाठवलं तिथे आम्ही आलो, पण इथे पण काही कळत नाही. म्हणजे ते काही मुद्दामून आपल्याला भरकटवण्याचा प्रयत्न नाही ना करत आहेत? हॅलो ऐक श्रेयस, मला राधाचा फोन येतो, मी तुला परत कॉल करतो. ओके हा बोल राधा. सौमित्र, कुठे आहेस तू? अगं मला जे लोकेशन पाठवलं तिथे चाललोय मी आणि आनंद, पण इथे काहीच जेनी बद्दल अजून. हो तेच सांगायला फोन केलाय. जेनी आली आहे. काय 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 झालं, काय झालं? तुम्ही लवकर घरी या, मी श्रेयसला फोन करून सांगते. आणि बरं चल, आम्ही पोचतो. काय झालं? काही नाही, जेनी आली परत. जेनी घरी आली? अरे आपल्याला निघायला पाहिजे. जेनी आली, परत आली, राधाने सांगितलं. चल. जेनी, जेनी कशी आहेस तू? तू काय, तुला त्याने काही त्रास नाही दिला ना? तू ठीक आहेस ना? नो नो. तुझा फोन कुठे आहे? तुझा फोन लावण्याचा प्रयत्न करतो. तू काही बोलत का नाहीयेस? अरे आनंद भाऊजी, तिला बोलू तर द्या आधी. आनंद सर, मी बरी असा. काही झालं नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आय एम फाईन. बट मी काय सांगते ना, ते सगळ्यांनी एकदा नीट ऐका. तुम्ही जे त्या गोट्या शीट बद्दल ऐकलंय ना, इट इज ऑल ट्रू. मी त्यांच्या घरी होते हे पण खरं आहे. पण मला सांग जेनी, तुला काही त्रास नाही दिला त्याने? नाही, त्रास नाही दिला, बट आय वॉज सो स्केर्ड. तो जसा वागत होता ना, आणि खूप विचित्रसारखा बोलत होता. त्याच्या वागण्यावरून ना तो खूप असा मॅडसारखा वागत होता मला. पण मला त्याने काही केलं नाही. माझी काळजी घेतली डेफिनेटली. आय डोंट नो वाय. ते दूध वगैरे दिलं केसरचं, आणि मला इथे आणून सोडायला सांगितलं त्यांच्या माणसांना. आश्चर्य आहे. पण मला सांग जेनी, त्याने तुला काहीतरी विचारलं असेल ना? म्हणजे आपल्या कामाबद्दल काहीतरी चौकशी केली असेल, काही प्रश्न विचारले असतील? नाही, काहीच नाही विचारलं त्याने. बट हे गिफ्ट दिलं आहे त्याने. गिफ्ट? या. राधा थांब जरा. आनंद, तू जेनीला घेऊन आज जा. उगाच आता तिला अनेक प्रश्न नको विचारायला. जा. हो बरोबर बोलतोस. जेनी तू आज जा, आराम कर. काय आहे? मुंबईला परत जायची तिकीटं पाठवली आहेत त्यांनी. याचा अर्थ जेनीच्या माध्यमातून त्याला एवढंच सांगायचं आहे की लवकरात लवकर या गावातून निघून जा. आज मी जेनीला किडनॅप करू शकतो, तर पुढे जाऊन मी काहीही करू शकतो, एवढंच म्हणायचंय त्याला. काय माणूस आहे हा. याचा अर्थ राधा, आपण त्याला जेवढा साधा समजत होतो ना, तेवढा नाही हा साधा. खूप पोचलेला माणूस आहे हा. बरोबर बोलतोयस तू. बहिणी, आता आपण काय करायचं हे आपल्याला ठरवायला हवं. मला असं वाटतं राधा, मी स्पष्टपणे बोलतो. हे बघ, आपण इथे काही कोणाशी वाद घालायला किंवा भांडायला नाही आलो, आपण काम करायला आलोय. त्यामुळे मला असं वाटतं आपण इथून लवकरात लवकर निघून गेलेलं बरं. अरे मग इथल्या बायकांचं काय? आपण त्यांना दाखवलेल्या स्वप्नांचं काय? हो राधा, आपण त्यांच्यासाठी काम करायचंच आहे.
हे बघ राधा, आपल्याला त्या बायकांसाठी जे काही काम करायचं ते आपण याच गावात करायला पाहिजे असं काही नाहीये ना. उद्या दुसऱ्या गावात जाऊन पण तेच काम आपण करूच शकतो. पण हा गोट्या शेट खूप डेंजर माणूस आहे राधा. तो इथे सुखाने आपल्याला काम नाही करू देणार. एखाद्या प्रेग्नंट बाईला जर तो किडनॅप करू शकतो तर भविष्यात तो काही करू शकतो. हे कळतंय ना तुला? हो, बरोबर आहे तुझं. नाही, या सगळ्याचा आपल्या माणसांना काही त्रास होता कामा नये. हो पण वहिनी, नाही सर, मी माझ्या स्वप्नांसाठी तुमच्या जीवाशी नाही खेळू शकत. सौमित्र म्हणतो ते बरोबर आहे. आपण लगेचच मुंबईला निघूया. मी तर म्हणते आत्ताच मुंबईला निघूया. आता अजून काही होण्याआधी आपण हे गाव सोडून जायचं आहे. काय? एक मिनिट आनंद सर, तुम्ही सगळे काय इथून जायचा विचार करताय का? नाही, हे मला पटत नाही. हा, सॉरी जेनी, आतापर्यंत तुझं खूप काही ऐकलेलं आहे. आता खूप झालं. खूप झालं? मी खूप झालं हे आता आठवतंय का तुम्हाला? म्हणजे आनंद सर, राधिका मॅमनी या कंपनीत आपल्याला हक्काचं स्थान दिलं. आपल्याला कधी एम्प्लॉईज नाही समजलं त्यांनी, फॅमिली समजलं. फॅमिलीचा मान दिला आपल्याला. तेव्हा नाही म्हणालात त्यांना कधी तुम्ही की तुम्ही आता खूप करताय, खूप झालं तुमचं. पण त्यांच्या विरोधात एक इन्सिडेंट काय घडला, तुम्ही तर लगेच बोलून मोकळे झालात की खूप झालं. जेनी, मला असं म्हणायचं नाहीये, पण काय जेनी, तू प्रेग्नेंट असताना तुझ्या बाबतीत जर हे सगळं घडू शकतं तर घडायचं असतं तर यापूर्वी घडलं असतं ना काहीतरी. कारण तुम्ही तर बऱ्याचदा विसरलात की मी प्रेग्नेंट आहे. पण राधिका मॅम कधीच नाही विसरल्या की मी प्रेग्नेंट आहे. आनंदचं माझ्या पहिल्या चेकअप पासून आतापर्यंत माझ्या खाण्यापिण्याची, पथ्य पाण्याची, औषधांची सगळी काळजी मॅमनी घेतली आणि त्या घेतायत. त्या नाही विसरल्या की मी प्रेग्नेंट आहे. एका मोठ्या बहिणीसारख्या त्या कायम माझी काळजी घेतात. हे तरी मान्य आहे की नाही तुम्हाला? या बाबतीत मी काही बोललो आहे का? नाही म्हणालो का? पण आता बोलण्याची वेळ आहे आनंद सर. आता खरं बोलण्याची वेळ आहे आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात. आनंद सर, मॅम इथे कशासाठी आल्या? त्यांच्या स्वप्नांसाठी आल्यात की नाही? त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं म्हणून त्या इथे आल्यात. आणि हे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं सर. पण आता बघा, आता त्या इथून जात आहेत. कुणामुळे? माझ्यामुळे ना. माझ्या बाबतीत काहीतरी घडलं म्हणून त्या आता वीक पडतायत. म्हणजे आत्ताही त्या स्वतःच्या स्वप्नांचा विचार न करता माझा विचार करतायत. जेनी, या बाबतीत मी काय करू शकतो तू सांग. आनंद सर, राधिका मॅम कायम आपल्या पाठीशी उभ्या राहिल्यात. आता आपली वेळ त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची, त्यांना धीर देण्याची. सर, एखादं लहान मूल जेव्हा चालायला शिकत असतं तेव्हा ते 2-4 वेळा पडतच की नाही, पण म्हणून काय ते चालायला सोडत नाही. राधिका मॅम आपल्यासाठी काय काय करू शकतात ते आपल्याला माहितीये. पण आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे अजून त्यांना माहित नाहीये. या परिस्थितीत आपण काय करू शकतो? करू शकतो सर. आपण त्यांची स्ट्रेंथ आहोत, वीकनेस नाही. हे आपण त्यांना दाखवून देऊ शकतो. राधिका ताई, अरे तुम्ही अजून इथेच आहे ना? बरं झालं. अशाच थांबा, मी आमच्या बायकांना पटकन घेऊन येते. राधिका ताई आहेत अजून बंगल्यावरती. तुम्ही या ना सगळ्याजणी पटकन इकडे. हं हं. म्हणजे काय काय झालंय काय? अहो राधिका ताई, आम्ही फॅक्टरी बनवणार आहे ना, तिथं गेलो होतो सगळ्याजणी, पण तिथं कोणीच नाही. हो, म्हणजे बरोबर आहे तुझं. इथे आता कोणीच नसणार. म्हणजे आता इथे कधीच फॅक्टरी उभी राहू शकत नाही. काय राधिका, असं नको करूस का? आता कुठे खऱ्या खेळाला सुरुवात झालेली असताना असं मैदान सोडून जाऊ नकोस. अहो राधिका ताई, असं काय बोलताय? फॅक्टरी होणार नाही म्हणजे?
तुम्हीच तर म्हणालात ना मसाले बनवण्याच्या आधी पोळी लोणची पापड बनवा. आम्ही सगळेजण तयारीला सुद्धा लागलो आणि मी तर माझ्या हाताने बनवलेले पापड सुद्धा आणले. बघा ना तुम्ही. तुम्ही ताई, मी तुमच्यासाठी पुरणपोळी बनवून आणली आहे आणि म्या लिंबाचं लोणचं. तुम्ही एकदा चव घेऊन तर बघा, नाही म्हणायला जागाच नाही राहणार. काय झालं राधिकाताई, तुम्ही बोलत का नाही काही? तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून मला तुमच्या बरोबर काम करायला खरंच खूप आवडलं असतं, पण आता ते शक्य नाहीये. का ताई, तुम्ही असं का बोलताय? कारण फॅक्टरी उभी करण्यासाठी या गावात माझ्याकडे जागा नाही. हा राधिकाताई, यावेळी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम मीच सोडवणार आहे. नको ना, नको प्लीज सीमाताई. तुम्ही परत आम्हाला काहीतरी आशा दाखवणार, परत आम्ही काम सुरू करणार, पुन्हा तेच इश्यू होणार. कशासाठी सगळं? आओ, या वेळेला तसं काही होणार नाही. अहो पण एवढ्या ठामपणे तुम्ही कसं सांगू शकताय? हे बघा, कुठल्याही जमिनीचा व्यवहार करताना तशी पेपरमध्ये जाहिरात द्यायला लागते आणि त्याचाच फायदा घेऊन कोणीतरी उभं राहतं. त्या व्यवहाराच्या विरोधात दावा दाखल कर. पण ह्या वेळेला आपण तसं करायचं नाही. हे बघा राधिकाताई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा माझ्यावर. म्हणून आपण जमिनीचा व्यवहार न करता सरळ फॅक्टरीच उभी करायची. काय सीमाताई, मी तुमच्या भावना समजू शकते, पण आता मी रिस्क नाही घेऊ शकत. जी गोष्ट जेनीच्या बाबतीत झाली ती उद्या आमच्यापैकी कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. म्हणून नाही मॅम. मॅम, यापूर्वी आपण सगळे खूप बेसावध होतो, म्हणून हे जे काय घडायचं होतं ते माझ्याबरोबर घडलं. पण आता आपल्याला कळलंय ना, मला नाही वाटत यापुढे काही चुकीचं घडेल. मॅम बरोबर आहे, त्यांच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आलेला आहे. आणि मॅम, आपण सगळे एकत्र आहोत ना, आपण स्ट्रॉंगली फेस करू शकतो त्यांना. मॅम, माझ्याबरोबर हे सगळं होऊन सुद्धा जर मी म्हणत असेल असं, तर आय थिंक तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. हो वहिनी, आता जेनीचा कॉन्फिडन्स बघून मलाही असं वाटतंय की त्यांची ताकद आपल्याला कळली, पण त्यांना आपल्या ताकदीचा अंदाज नाही आलाय आणि याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आपल्याला. राधा, बॅग ठेवून येऊ का आत? तुला कसं काय कळलं? त्याबद्दल आपण नंतर बोलूया, पण आता तू पुढे काय बोलणार आहेस ह्याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे, त्यामुळे बोल आधी. तुम्ही सगळ्याजणी माझ्या पाठीशी उभे आहात, म्हणून मी कोणतंही काम करायला तयार आहे, कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहे, कधीही आणि कुठेही. मी जी गोष्ट ठरवून इथे आले होते ती मी नक्की पूर्ण करणार. या गावामध्ये राधिका मसाल्याची फॅक्टरी होणारच. आता राधिकाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.